बघा यांची दशा कोणी केली? हे बिल्डरांनी केली आणि एजंट लोकांनी केले. बघा त्यांची अवस्था, 1 रुपया दिला नाही त्यांना. बांधायला जागा नाही ठेवली. मग आता आम्ही काय करायचं? मुक्त तर त्याही आम्हाला केली, फसवाचं धंदे त्याही केलं, पोराबालाने जेवणशानी त्याही फसवण्याचं धंदे केले. असा गुतू तो बाबू सिंग आहे मगून तो तर सांगतो लेने का हो तो लो नाही तो घिसोगे. सावडी करार, खरेदी खत, कब्जा पावती, पैसे दिलेची पावती, चेक दिलेची पावती, पॉवर ऑफ अटर्नी, कुलमक्तर पत्र, एकच दिवशी त्यांनी सगळ्या पावत्यामध्ये साईन घेतले. लोढा बिल्डर, आनंद बिल्डर आणि महेश पाटील, विलास भंडारी, हनुमान भंडारी, भरत नरसाना, सचिन पाटील, मोहपे वकील, सगळं काय करायला बघता. ठीक आहे, तुमच्या हाताखाली सगळं काही गोष्टी आहेत, मग तुम्ही काय सामान्य जनतेवर एवढा अत्याचार करा? मंत्री म्हणून तुम्ही देशाची फसवणूक केलेली आहे. तुम्ही कितीही आंतरराष्ट्रीय दर्जाचे बिल्डर आहात असाल, परंतु इथल्या आगरी ओबीसी शेतकऱ्यांची आपण फसवणूक केली. कल्याणच्या हेदुटणे गावातील शेतकरी भूमिपुत्रांची जमीन व्यवहारात लोढा बिल्डर, अनंत डेव्हलपर्स आणि कमिशन एजंटांनी केली घोर फसवणूक. जमिनीची विभागणी करू दिले एजंटांनी आश्वासन. अशिक्षित शेतकऱ्यांच्या घेतल्या सह्या, सातबाऱ्यावर चढवली नावे. रक्कम न देताच काही शेतकऱ्यांना केले भूमिहीन. सिव्हिल मॅटरला दिले गुन्ह्याचे स्वरूप. 434च्या गुन्ह्यात 3 महिने भोगला कारावास. मुख्यमंत्री महोदय, आपण तर सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री आहात. आमच्यावरील अन्याय थांबवा, द्या आम्हाला न्याय. तरुण शेतकऱ्यांनी घातले मुख्यमंत्र्यांना साकडे. लोढा बिल्डरांचे स्वीय सहाय्यक बाबूसिंग राजपूत म्हणाले, ऐसे आरोप हम पर हर दिन होते रहते हैं. हम किसी भी किसानों पर अन्याय नहीं करते, दिले स्पष्टीकरण. अनंत बिल्डरांचे सर्वेसर्वा भरत नरसाना म्हणाले, अगर एक ही जमीन 2 व्यापारियों को बेचेंगे तो वो फ्रॉड का अपराध है और जो जमीन खरीदी थी उसका पूरा धनराशि चेक से दिया गया है. आरोपाचे केले खंडन. तर महेश पाटील म्हणाले, या आरोपात काहीच नाही तथ्य. बिनबुडाचे आरोप आहेत, त्यात माझा काही तिळेक संबंध नाही. उलट शेतकऱ्यांनी त्या जागेत फ्रॉड केला आहे, दिले ऑफ कॅमेरा उत्तर. तर विलास भंडारी म्हणाले, त्या व्यवहारात माझा काहीच नाही रोल. बिल्डर आणि शेतकऱ्यांचाच हा झोल. कोर्टात शेतकऱ्यांच्या विरोधात दावा ठोकणार. बाकी अन्य गुरुनाथ भंडारी हे भेटले पण मौन साधले. तर सचिन पाटील, मोहपे वकील यांना संपर्क साधला असता त्यांनी प्रत्युत्तर देण्यास असमर्थता दर्शवली. बहुजनांचे नेते राजाराम पाटील म्हणाले, शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात अखेर उचलणार आमरण उपोषणाचा एल्गार. बंधू, काय नाव आहे आपलं आणि हा जो अन्याय झालेला आहे, अन्यायाला वाचा फोडण्यासाठी तुम्ही आम्हाला संपर्क साधलात, पाचारण केलात, परंतु कशा प्रकारचा अन्याय झालेला आहे, कोण तो बिल्डर आहे आणि कोण ते दलाल आहे, त्यावरती काय सांगाल? मी सर्वसामान्य नागरिक विक्रम मधुकर भंडारी, मुक्काम हेदुटणे. मी आज सिद्धेश्वर वार्ता न्यूजच्या माध्यमातून लोढा बिल्डर, आनंद बिल्डर आणि जे काय एजंट आहेत ज्यांनी 2018मध्ये व्यवहार आमच्या कुटुंबाला साम दाम दंड भेद या प्रकारे सर्व युक्त्या वापरून जे माझे जे शेतकरी आहेत माझ्या मागे, माझे कुटुंबातले, त्यांना काही आमिष दाखवून सर्व प्रयत्न करून त्यांना साईन करायला भाग लावले. आणि याला कारणीभूत फक्त आनंद बिल्डर, लोढा बिल्डर आणि एजंट लोक आहेत. आणि यांच्यामुळे माझे काका शालिक कृष्णा भंडारी, माझे चुलत काका वामन अर्जुन भंडारी आणि माझे स्वतः वडील यांच्या या कारस्थानामुळे सगळ्यांना पॅरालाइजचा झटका आला. माझे काका आज वारले. माझे काका शालिक कृष्णा भंडारी यांचा मी तर म्हणेन का ते वारले नाही, त्यांचा मर्डर झाला. कारण ह्या लोकांनी त्यांना 2018मध्ये झालेला व्यवहार तरीसुद्धा 1 रुपया दिला नाही. आणि आता इथे पोलीस वगैरे आणून आम्हाला पोलीस स्टेशनला ठेवून या जागेत, ही जी जागा आहे याच्यात पूर्ण रस्ता बांधून टाकला आहे. मग मला प्रशासनाला पण सांगायचं आहे, माझ्या मुख्यमंत्री साहेबांना पण सांगायचं आहे आणि न्यायाधीश, प्रांत ऑफिस, तलाठी आणि पोलीस खाते आणि महसूल खाते यांनाही सांगायचं आहे का आम्ही गरिबांनी जायचं कुठे? आम्हाला जर तुम्ही न्याय मिळवून देत नसाल तर मग आम्ही काय करायचे? का आम्ही काय इथे जागेवर येऊन आम्ही काय आत्महत्या करायची का? कोणते प्रतिनिधी आहेत, कोणते एजंट आहेत, त्यांचं नाव काय सांगाल? स्वतः जे लोढा बिल्डरचे राजन लोढा म्हणून आहेत ते आम्हाला त्यांच्या ऑफिसमध्ये बोलतात का तुम ज़्यादा उड़ने का नहीं, 3 दिन में अंदर डालेगा. तर
तेव्हा त्यांनी नावं घेतलेली विलास भंडारी आणि महेश पाटील, जे आपले आमदार साहेबांचे कोण नातेवाईक आहेत, आणि जे विलास भंडारी, हनुमान भंडारी हे पण आहेत. जे कोणी असतील, आनंद बिल्डर, भरत नरसाना, सचिन पाटील, मोहपे वकील, ह्या लोकांनी सर्वांनी आमची फसवणूक केली आहे आणि या लोकांनी आम्हाला न्याय मिळवून द्यायला हवं आहे. आणि जर हे लोक आम्हाला न्याय मिळवून देत नसतील तर माझी मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे का यांच्यावर CBI, ED चौकशी लावा आणि यांच्या प्रॉपर्ट्या कशा काय जमल्या, कसे काय बंगले बांधले याची चौकशी करा, ही विनंती आहे आणि आम्हाला न्याय मिळवून द्या. फसवणूक म्हणजे आर्थिक व्यवहारामध्ये जर जमीन लोडाने घेतली बोलताय किंवा लोडानं ॲक्वायर केली म्हणताय, परंतु ह्या संबंधी आपण सज्ञान आहात, आपण थोडे एज्युकेटेड आहात, मग याबाबत आपण काही वरिष्ठांना काय तक्रार केली होती का? जेव्हा आम्ही 2018मध्ये व्यवहार केला तेव्हा 28 नावं होती सातबाऱ्यावर. तेव्हा मी यांच्यावर विश्वास नव्हता म्हणून मी वडिलांना साईन करायला नेला नाही, आणि साईन करायला नेला नाही म्हणून भरत नरसाना, जे आनंद बिल्डरचे मेन आहेत, त्यांनी मला सांगितलं का तुम्ही जागा घ्या, जागा नका घेऊ, पैसे घ्या. तर मी त्यांना बोललो जागा नको, पैसे नको आहेत, मला जागाच पाहिजे. मग तेव्हा आनंद बिल्डरने ज्या वेळेला 2005मध्ये जागा घेतलेली तेव्हा वामन अर्जुन भंडारी आणि जयराम भंडारी यांच्याकडनं घेतलेली. ती काय आमच्या फॅमिलीने नव्हती विकली आनंद बिल्डरला. मग जेव्हा पोलीस स्टेशनला पोलीस केस केली आनंद बिल्डरने, तेव्हा आमच्या फॅमिलीची नावं यायला नको हवे होती, ती दोघांवरच केस होत होती. आणि ठीक आहे, मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो. एका व्यक्तीने चोरीचा मोबाईल दुसऱ्या व्यक्तीला विकला तर दोघेही गुन्हेगार असतात. मग आमच्या फॅमिलीवर गुन्हा झाला आणि लोढा बिल्डरवर गुन्हा का नाही झाला? याचं कारण असं आहे का लोढा बिल्डर, आनंद बिल्डर आणि हे जे एजंट लोक आहेत यांनी प्लॅनिंग करून आमच्या लोकांना फसवले, म्हणजे फसवण्याचा प्रयत्न नाही, फसवले. आणि कलम 34 पण सांगतो, आणि त्यांनी पण कलम आमच्यावर टाकलेलं आहे, आमच्या फॅमिलीवर. का कलम 34 प्रमाणे त्याचा थोडक्यात अर्थ असा होतो का सर्व मिळून सगळ्यांची सहमती करून प्लॅनिंग करून आम्हाला फसवणूक केली. आता मी बोलतो का आनंद बिल्डर, लोढा बिल्डर आणि एजंट लोकांनी आमची फसवणूक केली आणि त्याचा तुम्ही जो काय आमचा प्रश्न आहे तो सोडवावा. माझ्या बाबांना तर असं झालं की माझ्या बाबांना सांगितलं का हिस्से बोर करायची, हे जमीन हिस्से बोर करायची, ज्याला विकायची त्यांनी विकायची, ज्याला नाही विकायची त्यांनी नाही विकायची. माझ्या बाबांना हिस्से बोर करायला नेला आणि त्यांची साईन घेतली आणि आता कब्जा पण जागेचा कब्जा पूर्ण इथे मी रात्रभर दिवसभर राहतो इथे, पण पोलीसवाले येतात, लोडाचे बाउन्सर येतात आणि धमकी देतात, आईला बाबांना धमकी देतात, घरी येऊन मारू, भरपूर धमक्या देतात. आणि धमक्या देतात अशा का तुला असा गुतू, तो बाबू सिंग आहे मगून तो तर सांगतो लेने का हो तो लो, नाही तो घिसोगे ते. तर याबाबत आपण पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली का? तक्रार आम्ही दाखल केलेली, पण तरी पण ते आम्हाला काय दाद देत नाही तिथे. आज आम्ही प्रत्येक वेळेला जायचो, पोलीस मला तरी इथून उचलून न्यायचे. 1 वर्ष झाला पोलीस इथून नेतात आणि 5-10 मिनटं बसवतात, अर्धा तास बसवतात आणि इथे काम चालू, पूर्ण रात्रभर काम चालू. पाऊस, भरपूर पाऊस, तरी कॉन्क्रीट केलं आहे, पूर्ण रात्रीचे काम चालू. आमची जागा आहे पण आम्हाला घर बांधायला जागा नाही ठेवली. मग आता आम्ही काय करायचा? तेव्हा जे वारावरलापासून आम्ही जमीन लावित होतो, पण आम्हाला आता लावून ठेवतात तरी पण आम्हाला येणार खरी तिथं शान पोलीस येतात, जेवून जातात ते पोऱ्याला. मग आम्ही इथं शान बसतात तरी पण आम्हाला सांगतात जा तुम्ही घरी. मग आम्ही काय सांगायचं त्यांना? आता आम्ही काय सांगू, जमीन मुक्त तर त्याही आम्हाला केली, फसवाचं धंदे त्याही केलं, पोराबालाने जेवणशानी त्याही फसवण्याचं धंदे केलं. मग आम्ही गरिबांनी जायचा कुठं? 1 रुपया आम्ही त्यांचा घेतलेला नाही. कुठं बिन जाऊनशानी बघा आमचं कुठं काढावं आहे का, बँकमध्ये आहे का, त्यांचं चेक घेतलेला आहे का, काही केलेलं नाही आम्ही. मग फसवाचं धंदे कशाला करायचं? त्याही गरिबांनी कुठं जायचा? आज जर तुम्ही लोक याची कामं केली, मग गरीब लोक कुठं जातील? भीक मागायला येते का तुमच्या दरवाज्यात? नाही, येऊ शकत नाही ना. तुम्ही लोक देऊ शकत बी नाही, मग आम्ही लोक काय करणार? आमची पोरं रोडवा आली आजला, हे लोकांना समजत नाही का? आज दुसऱ्याचं तुम्ही एवढं नुकसान करता, फसवण्याचं काम करून शेनी तुम्ही ही संसारा घेता लोकांची शेता भाता. आम्ही कुठं ठेवणार त्यांना? जायला त्यांना जागा पाहिजे का नको सांगा? तुम्ही त्यांना न्याय द्यायला पाहिजे आम्हाला. आम्ही गरिबांनी कुठं जायचा? हे फसवाचं धंदे झालं का नाही झालं?
आम्हाला न्याय मिळवून द्यावा. खूप आमच्यावर अन्याय झालेला आहे. आता सर्व जमीन आमची व्यवस्थित हे करून द्यावी. शेतकऱ्यावरती जी आपबीती घडलेली आहे ते आपल्या समवेत भंडारी कुटुंबीय आहेत आणि त्यांनी आताच मला सांगितलं त्यांनी 3 महिने कारावास भोगलेला आहे. कारावास शेतकऱ्यांनी भोगला म्हणजे थोडंसं अंतःकरण दाटून येतं, परंतु नाईलाजास्तव त्यांनी कारावास भोगलेला आहे. सर काय सांगाल, 3 महिने कारावास भोगलात विनाकारण, काय वाटतं तुम्हाला? माझं नाव मोहन कृष्ण भंडारी आणि ही जागा आमची जी आहे ती 2018मध्ये हे झालेलं आहे, म्हणजे व्यवहार झालेला आहे. तर त्या 2000पासून ह्या जमिनीचा आम्हाला 1 रुपया दिला नव्हता. तर मग आता काही वर्षामध्ये आम्ही चक्रा मारून थकलो यांच्याकडे, तर हे काही आम्हाला दाद लावून देत नाही. परंतु काही दिवसामध्ये आम्ही गप्प बसलो. त्याच्यानंतर आम्हाला हे लोकही आतमध्ये बी टाकलं. 52 दिवस आतमध्ये ठेवले आणि 52 दिवस आतमध्ये ठेवल्यानंतर तरीसुद्धा आम्ही काही घाबरल्यामुळे आम्ही त्यांच्याकडे गेलो नाही का बाबा आम्हाला काय आमचे पैसे राहिलेले द्या का काही द्या. आमच्याकडे काही केसी झालेले सुद्धा ते सुद्धा ह्या लोकांनी अजूनपर्यंत काढलेले नाही. जेव्हा लोढाच्या ऑफिसमध्ये जातो तेव्हा उलट काय सांगतात लोढाचे साहेब लोक कि ज़्यादा आवाज़ करेगा तो फिर से अंदर 10-10 साल के लिए डालेगा. हा तर आम्ही का चोऱ्या केल्यात का आमची जमिनी घेऊन ह्या लोकांनी हडप केल्यात आणि हे लोक आमचे पैसे देत नाही. आणि माझ्या मुलीचं लग्न जमलं 2021मध्ये. तर मी काही वेळेला लोढाच्या ऑफिसला गेलो का बाबा माझं पैसे जे आहेत त्याच्यातलं मला थोडंफार तरी पैसे द्या मुलीच्या लग्नासाठी. तर ह्या लोकांनी काही माझी दाद नाही लावताना शेवटी दिलेच नाही पैसे. मी काय करायचं शेतकऱ्यांनी? यांच्या भरवशावर काही माणूस गरजू असतो. गरज असल्यामुळे शेती किंवा काही विकतो गरज असल्यामुळे. मग गरज असल्यामुळे का बिल्डरला एखादे पैसे जमीन दिली तर का बिल्डरने पैसे द्यायचे नाही का शेतकऱ्याला? त्याच्यामुळं ह्या लोकांना जे काही आमचे असतील ते ह्या लोकांनी द्यावा. नाव नरेश नाना भंडारी, राहणार हेदुडणे. आमची फसवणूक ही 2018मध्ये झाली. हे जेव्हा लक्षात आलं त्यानंतर आम्ही तहसीलदार ऑफिसला अर्ज केला, लेखी अर्ज केला की माझ्या वडिलांना 1 रुपयाचा मोबदला भेटलेला नाही आहे. जोपर्यंत मोबदला भेटत नाही तोपर्यंत तुम्ही आमच्या वडिलांचं सातबाऱ्यावरचं नाव कमी करू नये अशी त्यांना विनंती केली होती मी. पण 2019च्या एंडिंगपर्यंत त्यांनी सातबाऱ्यावरती आमच्या वडिलांचं नाव कमी करून लोढाचं नाव चढवलं गेलं. त्यानंतर मी माझ्या वकिलामार्फत 2022मध्ये लोढाला रितसर नोटीस पाठवली की आम्हाला मोबदला अजूनही भेटलेला नाही आहे. त्याने त्याच्यावरती रिप्लाय दिला की त्याच्यामध्ये सांगितलं त्यांनी की आम्ही 15 दिवसात चौकशी करून तुम्हाला सांगतो. तरी मी 1 वर्ष थांबलो. नंतर 2024मध्ये मी मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये FIR करण्यासाठी लोढावरती 420चा गुन्ह्याच्या हिशोबाने केस करण्यासाठी त्यांना अर्ज केला. तोच अर्ज मी आपल्या माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही पाठवला, पण त्यांनी माझ्या अर्जाला काय न्याय मिळवून दिला नाही. याच्या आधी सांगतो तुम्हाला, मी जेव्हा रजिस्ट्रेशन ऑफिसला आम्हाला सर्वांना घेऊन गेले होते तेव्हा मला अपेक्षित होते की आज फक्त 60 करारावरती साईन घेतील आणि आम्हाला 15 दिवसाचा वेळ देतील विचार करण्यासाठी. पण त्यांनी तसं न करता त्या दिवशी 60 करार, खरेदी खत, कब्जा पावती, पैसे दिलेल्याची पावती, चेक दिलेल्याची पावती, पॉवर ऑफ अटर्नी, कुलमक्तर पत्र एकच दिवशी त्यांनी सगळ्याच पावत्यामध्ये साईन घेतले. आणि याच्यासाठी ते कल्याण दुय्यम निबंधक कल्याण 1 हे रजिस्ट्रेशन ऑफिस ही लोढा कंपनीला सामील आहे. ते आणि त्याच्यानंतरही मी महसूल अधिकारी यांना सर्वांना भेटलो. त्यांना मी वडिलांचे अकाउंटचे स्टेटमेंट पण दाखवले, पण ते तरी पण बोलतात की तुमच्या एका कोणा फॅमिलीला पैसे दिले असतील. याचा अर्थ असा होतो लोढा कंपनी, तहसीलदार ऑफिस, महसूल अधिकारी, रजिस्ट्रेशन ऑफिस, पोलीस स्टेशन हे सर्व मिळून यांनी आमची फसवणूक केली आहे आणि चुकीच्या पद्धतीने खरेदी खत नोंदवून घेतला आहे. आणि हा खरेदी खत मी मानत नाही, कारण यांनी चुकीच्या पद्धतीने घेतला आहे म्हणून. माझे बाबा वामन अर्जुन भंडारी, बघा यांची दशा कोणी केली? हे बिल्डरांनी केली आणि एजंट लोकांनी केले. बघा त्यांची अवस्था, 1 रुपया दिला नाही त्यांना आणि त्यांना असा सदमा बसला का त्यांची आता अशी दुर्दशा झाली का बोलू शकत नाही, बसू शकत नाही. मग लोढा बिल्डरनी बघावं हे काय आहे.
आणि आनंद बिल्डरनी आणि एजंट लोकांनी. म्हणून सरकारला विनंती आहे माझी का अशी फसवणूक झाल्यानंतर आमच्या शेतकऱ्यांचं काय असे हालत होते. माझं नाव सोमनाथ बबन भंडारी. आम्ही 2018मध्ये लोढा बिल्डरला जी आमची जागा आहे ती आम्ही त्यांना विकली होती. ॲग्रीमेंट झाला होता 2018 साली. पण 2018 नंतर त्यांनी बोलले की तुम्हाला जे काय आहे तुमचे पेमेंट आम्ही देऊ. पण ते काही तसं काही झालं नाही. त्यांनी काही आम्हाला दिलं पेमेंट काही दिलं नाही. बरं 2018 नंतर जे काही लॉकडाऊन वगैरे चालू झालं, लॉकडाऊनमध्ये सगळी कामं बंद होती. सगळी कामं बंद असतानासुद्धा लोढावाल्याची नावं आमच्या सातबाऱ्यावर आमची नावं कमी करून त्यांची नावं चढवली गेली. म्हणजे सगळी कामं बंद असतानासुद्धा त्यांची हुकुमशाहीनुसार नावं चढवली गेली. बरं तेही असू द्या. याच्यानंतर आम्हाला पेमेंटसाठी आम्ही एवढ्या वेळेला त्यांच्या दारात गेलो, त्यांच्या ऑफिसला गेलो की सर आमचं पेमेंट आम्हाला द्या म्हणून. पण त्यांनी आम्हाला तिथे काय आम्हाला रिस्पॉन्स दिला नाही. तुम्हाला ते बोलले काय आपको पैसा दिया आहे करके, आणि ते म्हणतात की चुलत भावाला पैसे दिलेत. मला एवढंच विचारायचं आहे की जर स्वतःची जागा आपण आपल्या सख्या भावाला पैसे देणार, आपल्या स्वतःच्या कुटुंबाला पैसे देणार का चुलत भावाला पैसे देणार? चुलत भावाचा संबंध काय होतो याच्यामध्ये? जागा आमची आम्ही आणि तुम्ही चुलत भावाला पैसे दिलेत. हे कुठे हे नियम तरी कुठे आहेत? म्हणजे तुम्ही हुकुमशाहीने सगळं काय करायला बघता. ठीक आहे, तुमच्या हाताखाली सगळं काही गोष्टी आहेत, मग तुम्ही काय सामान्य जनतेवर एवढा अत्याचार कराल? अरे आमची जी रोजीरोटीची जी वहिवाटीची जागा आहे ती आम्ही तुम्हाला दिली काही कारणास्तव, मग तुम्ही काय एवढा अत्याचार करता की त्यांची जागा फुकट घ्यायची? एवढी भीक लागली असेल तर त्यांनी नाही घ्यायची ना ती जागा. कशाला जागा घेता तुम्ही लोकांच्या? अरे तुम्ही एवढ्या बिल्डिंगी बनवता, एवढे ब्लॉक विकता, एवढे करोडाला तुम्ही ब्लॉक विकता, आणि सामान्य जनतेचे जे शेतकऱ्यांची जागा तुम्ही घेता, तुम्ही दलाल लोकांना पूर्ण पैसे देता आणि आम्हाला शेतकऱ्यांना का पैसे देत नाही? आमची काही चूक आहे त्याच्यामध्ये न पैसे देण्याची? 2018 साली व्यवहार झाला आहे, 2023 चालू आहे साहेब. ह्याच्यामध्ये 1 रुपया त्यांनी दिलेला, त्याने आमचे डॉक्युमेंट्स आमचे जे काय बँकेचे आहेत ना ते सगळे चेक करावे. आम्हाला 1 रुपयाचा चेक दिलेला नाही त्यांनी, आणि उलट आम्हाला नको ते धमकी देतात. म्हणजे काय? आमच्या जागेवर आता त्यांनी रस्त्याचं काम चालू केलं आहे, DP रोडचं काम चालू आहे. आम्ही तिथे प्रांत ऑफिसला वगैरे जाऊन आलो. त्या मॅडम सांगतात नाही तुम्हाला पेमेंट दिले म्हणून. ते बोलतात की नाही तुमचा बाहेर व्यवहार झाला आहे की तुमचा पेमेंट दिलं आहे म्हणून. आणि जर सरकारकडनं जर व्यवहार झाला असता तर जेवढे काय सातबारा नाव आहेत त्यांना सगळ्यांना पैसे दिले असते म्हणून, सातबारा वाईज. म्हटलं सरकारला सातबारा वाईज पैसे देण्याची परमिशन आहे, आणि बाहेर जर व्यवहार केला समजा दुसऱ्या बिल्डरकडे तर त्यांना ते नियम लागू होत नाही का? हे कुठे हे पहिल्यांदा आम्ही असं ऐकतोय, आणि आम्ही पण हेडॅक झालो आहे. म्हणून आमची विनंती आहे मुख्यमंत्री साहेबांना की तुम्ही या मॅटरमध्ये जरा लक्ष घाला, कारण का हे खूपच होतं आहे, अत्याचार होतं आहे. कारण का हे तुम्ही आता दिवसेंदिवस लोढावाला जेव्हा इकडे आला तेव्हा लोढावाल्याकडे काय होतं ते आम्हा गाववाल्यांना सगळ्यांना माहिती आहे. आज तो टॉपला आहे, चांगली गोष्ट आहे, हरकत नाही. पण जर तुम्ही लोकांचं जर रक्त पिऊन जर टॉपला जात असाल ना तर त्याला काय अर्थ नाही. सामान्य जनतेचं तुम्ही रक्त पिता, सामान्य शेतकऱ्यांचं तुम्ही लुटता तुम्ही अक्षरशः शेतकऱ्यांना. अरे तुम्ही सांगता एक भाव आणि देता एक भाव. बरं ते पण नाही, तुम्ही फ्लॅट घ्या, हे घ्या, ते घ्या, असे करून तुम्ही लोकांना लुबाडलेत. आणि अजून किती लुबाडायचं आहे तुम्हाला? आम्हाला आमच्या जागेचा जो काही मोबदला आहे तो आम्हाला रितसर मिळावा, याच्यासाठी मी कळकळीची साहेबांना विनंती करतोय. तरी तुम्ही ज्या काही गोष्टी आहेत तो मॅटर लवकरात लवकर सॉल्व्ह व्हावा. आणि बघा जे काय सामान्य जनता आहे ती फक्त कायद्याच्याच हिशोबामध्ये चालणार आहे, पण हे लोक हुकुमशाहीच्या हिशोबामध्ये चालतात ना, साफ चुकीचं करतात. असं याच्या पुढे नाही हो. आणि या सामान्य जनतेला जर एवढा त्रास होत असेल तर त्याचा फायदा काय? आमचे जे मुख्यमंत्री आहेत, आता हे सामान्य जनतेवर जो अत्याचार होतोय, आणि मुख्यमंत्री पण आमचे सामान्य जनतेच्याच आलेले आहेत, आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की आम्हाला आमचे मुख्यमंत्री काहीतरी मदत नक्कीच करतील. कारण का भूमिपुत्रांवर साहेब आत्तापर्यंत रायगड जिल्हा, ठाणे जिल्ह्यामध्ये अतिशय अत्याचार होत आहे. हे बिल्डर लोकांकडनं आणि अनेक अशा लोकांकडनं हे जे अत्याचार होत आहे यांना तुम्ही लवकरात लवकर या अत्याचारांना वाचा फोडावी. मी कळकळीची नम्र विनंती करतोय साहेब तुम्हाला. तुमचे चिरंजीव खासदार आहेत ते आमच्या याच्यातले आहेत, आणि आम्ही खूप मनापासून आणि खूप विनंती करून तुम्हाला रिक्वेस्ट करतो साहेब की लवकरात लवकर या गोष्टीला वाचा फोडावी आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा. ही खूप नम्रतेची विनंती आहे तुमच्याच्या. पटेल सर, आपलं सिद्धेश्वर वार्तामध्ये स्वागत आहे. काय सांगाल, छत्रपती शिवाजी महाराजांच्या शासनामध्ये शेतकऱ्याच्या जमिनीला किंवा शेतकऱ्याच्या देठाला पण, पिकाच्या देठाला पण धक्का लावण्याची हिंमत कोणाची नव्हती. परंतु आता ह्या काही विकासकांनी ह्या शेतकऱ्याच्या 445 गुंठा जागेवरती कब्जा केलेला आहे. आणि आप भीती सांगितली, कारण न काय करता
420-34चा कलम लावला, कारण जे सिव्हिल मॅटर होतं त्याला क्राईम मॅटर बनवलं साहेब. आणि यामध्ये महसूल विभाग असेल किंवा इतर कोणी विभाग असतील, कारण महसूल विभागाने ह्यांनी मला नरेश सरांनी सांगितलं होतं की आम्ही पत्रव्यवहार केला मंडळाला किंवा तलाट्यांना. सर, महसूल कायदा 1966चा कलम 149, 150 आणि ऑब्लिक पोट कलम 1 काय सांगतं की तुम्ही जर त्या जागेवरती हरकत घेत असाल तर त्या हरकतांनी तत्काळ निवेदन दिलं पाहिजे. तालुकाहून त्यांना त्या निवेदन आलं पाहिजेत. तहसीलदाराचा तो हुकूम आहे, तालुका हुकूम आला पाहिजेत. त्यावरती काय सांगाल? आणि आता ह्या शेतकऱ्यांना तुम्ही न्याय मिळण्यासाठी आलात, देणार आहात, तर कुठले निर्णय घेणार आहात? काय काय पुढचं नियोजन असणार आहे, काय सांगाल? हा जो प्रश्न आहे हा प्रश्न विधानसभेत पोहोचलेला आहे. म्हणजे आतापर्यंत शेतकऱ्यांचा अन्याय होता हा गावागावांमध्ये होता, तो विधानसभेत पोहोचला. आपल्याला माहिती आहे दानवे साहेबांनी, शिवसेनेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी तो प्रश्न केला की बाबा कल्याण तालुका असेल, डोंबिवली असेल, ठाणे जिल्हा असेल, याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात जमिनींचा भ्रष्टाचार लोढांनी केलेला आहे. आणि प्रभात लोढा यांचं तिथे नाव आलं आणि त्यांनी आपला राजीनामा देण्याचा प्रयत्न केला, परंतु तो राजीनामा स्वीकारला गेला नाही. आणि म्हणून हा प्रश्न आला की माझ्यावर मी जर 1 रुपयाचा गुन्हा केला असेल असं प्रभात लोढा म्हणतात, तर मी राजीनामा द्यायला तयार आहे. आता इथे मी शेतकऱ्यांचा अर्ज वाचून दाखवतोय. मी माझं स्वतःचं मत किंवा तुमचं मत नाही सांगत. त्यामध्ये शेतकऱ्यांचं जे हे आहे म्हणणं आहे ते त्या शेतकऱ्यांनी म्हटलं आहे, वामन अर्जुन भंडारी, नाना कृष्णा भंडारी आणि मधुकर कृष्णा भंडारी, सर्व हेदुटणे तालुका कल्याण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानपाडा पोलीस स्टेशन कल्याण यांना ते अर्ज केलेला आहे. विषय आहे सर्वे नंबर 28, 27चा 2, 33चा 1, 207चा 4, 207चा 1, 206चा 2, 33चा 5, एकूण क्षेत्र 445 गुंठे, मौजे हेदुटणे तालुका कल्याण जिल्हा ठाणे येथील 5 कोटी रुपये प्रति गुंठेची जमीन, अशी एकूण 2,225 कोटी रुपयांची जमीन कोणताही मोबदला न देता कुलमुख्यात्यारपत्र, साठे करार यावर खोट्या सही करून बेकायदेशीरपणे खरेदी खताने आर्थिक फसवणूक करून नावे करणारे लोढा बिल्डर्स, मायक्रोटेक डेव्हलपर्स, पलावा डेव्हलपर्स, बाबूसिंग राजगुरू, एजंट विलास भंडारी, हनुमान भंडारी, गुरु भंडारी, महेश पाटील, अनंता चिंतामण मोहपे, सचिन पाटील, सोमनाथ भंडारी, संतोष खैरनार, भरत नरसानी यांच्या विरोधात आर्थिक फसवणूक केल्याबाबतचा गुन्हा नोंद करून ईडी आणि गुन्हे नोंदून आरोपींना कडक शिक्षा करून आम्हास न्याय द्यावा. येत्या 15 दिवसात आरोपींवर गुन्हे नोंद न केल्यास मान्य जिल्हाधिकारी ठाणे यांच्यासमोर आम्ही आमरण उपोषण करणार आहोत, याची नोंद घ्यावी, अशी तक्रार आहे. सर, आता प्रश्न आहे की अंबादास दानवेंनी आरोप केले लोढांवर. त्यावेळी अंबादास दानवेच ते पण म्हणाले की ह्याचे पाय तर पुरावे मी द्यायला तयार आहेत. आता आपण मीडियासमोर हा प्रश्न घेतलेला आहे की लोकशाहीमध्ये आपल्याला माहीत आहे की लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधी असेल, प्रशासन असेल आणि ज्युडिशियरी असेल, हे जेव्हा काहीच काम करत नाहीत आणि हे सिद्ध झालं आहे की हे एकाच या कुटुंबाचा आरोप नाहीत, अनेक कुटुंब असे आहेत. आणि म्हणून लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून तुमच्याकडे आम्ही आलेलो आहोत आणि रस्त्यावरचा नेता म्हणून मी सुद्धा आहे. हे जे निवेदन आहे हे विधानसभेच्या सभापती नीलमताई गोरे यांच्यासाठी पण आहे, लोढांसाठी पण आहे आणि अंबादास दानवेंसाठी पण आहे, कारण हे बातमी आपली येणार आहे. तर आता प्रश्न असा आहे की हे पोलीस स्टेशनला वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानपाडा पोलीस स्टेशन कल्याण यांना हे पत्र 29/11/2023ला पोहोचलेलं आहे. आमचा प्रश्न हा नमुना आहे. मी अनेक लोकांना पत्र लिहिली आहेत, पण पोलीस स्टेशनचं पहिलं ठेवलं की या केसमध्ये शेतकरी इथे जमीन कसतो, शेतकरी उपजीविका करतो आणि काही कारणास्तव त्यांनी जमीन विक्रीला काढली. त्या विक्रीमध्ये फसवणूक झाली त्यांची, पण कैदेत किंवा तुरुंगात राहिले ते आमचे दादा. दादा, तुमचं नाव काय? किती महिने होते? 52 दिवस. आतापर्यंत तुमच्यावर कुठला गुन्हा आहे का? खुनाचा, चोरीचा काय होता का? नाही. कुठलाही गुन्हा नसलेल्या माणसाला पोलीस स्टेशनमध्ये आतमध्ये टाकण्याचा प्रकार लोढांनी केलाय. दुसरे एक आमचे भाऊ आहेत, वामन भेंडारे, तुम्ही पण आतमध्ये गेले होते ना? हां, तो वामन नको, तर यांचे वडील सुद्धा आतमध्ये होते. प्रश्न असा आहे, मंगल प्रभात लोढा हे आमचे मंत्री आहेत, महाराष्ट्राचे मंत्री आहेत आणि ते आमच्याकडे धंदा करतात हा बांधकामाचा. आमच्या शेतकऱ्यावर याच्या अगोदर कुठलाच गुन्हा नसताना तुम्ही यांना आतमध्ये टाकलेत, ज्यांची जमीन घेतलीत. तुम्ही जे म्हणताय सत्तेचा गैरवापर आम्ही केला नाही, तुम्ही सत्तेचा गैरवापर केलेला आहे. म्हणून तुमचा राजीनामा मी मागतोय. राजाराम पाटील शेतकऱ्यांचा नेता म्हणून, ओबीसींचा नेता म्हणून आपला राजीनामा मागतोय आणि माननीय
हे देवेंद्र फडणवीस गृहमंत्री त्यांना पण सांगतोय की आपण या गुन्ह्याची चौकशी करा. या शेतकऱ्यावर कुठलाही गुन्हा नसताना जमिनीच्या व्यवहारात ह्यांच्यावर गुन्हा टाकून तुम्ही यांना 58 दिवस आतमध्ये कसं काय टाकलं? आणि म्हणून मंगल प्रभात लोढा असं म्हणतात की मी सत्तेचा गैरवापर केला नाही, माझ्या कुटुंबियाचा तो व्यवसाय, माझा त्याच्याशी काही संबंध नाही. आपण मंत्री आहात म्हणून इथल्या पोलिसांनी आमच्या शेतकऱ्याला आतमध्ये टाकलं आणि आमच्या शेतकऱ्याच्या अर्जावर तुम्ही दखल घेत नाही. आणि म्हणून हे आंदोलन मी आता सांगतो की ठाणे जिल्ह्यातले जेवढे हेदुटण्याचे फसवणूक केलेले शेतकरी आहेत, हजारो शेतकरी आहेत आणि हजारो सातबारे आहेत. ही जमीन 2200 कोटींची आहे. ह्याच्यावर काही लोकांना वाटते गंमत, एवढा भाव कसा काय? आमच्या शेतकऱ्यांना कॉन्फिडन्स नाही. तर नवी मुंबईतली सानपाड्याच्या सिडकोचा विक्रीचा रेट 5,55,00,000 गुंठा आहे. तोच भाव आम्ही इथे लावलेला आहे. आणि लोढावर मी एक आणखी आरोप करतोय, तुम्ही सरकारचे मंत्री आहेत. 2013चा कायदा आपल्या देशामध्ये आहे, सेंट्रलचा कायदा आहे, जो कायदा सांगतो की मार्केट रेटच्या तुम्ही 4 पट मोबदला द्या. आता 5 कोटी गुंठ्याने सरकार विकते, तर 20 कोटी रुपये गुंठ्याने तुम्ही जमीन देताय का? नाही. तुम्ही 15,000, 4,000, 3,000 जमिनी घेतल्यात. मंत्री म्हणून तुम्ही देशाची फसवणूक केलेली आहे. तुम्ही कितीही आंतरराष्ट्रीय दर्जाचे बिल्डर असाल, परंतु इथल्या आगरी ओबीसी शेतकऱ्यांची आपण फसवणूक केली. आणि म्हणून मनुस्मृतीनुसार ज्या शेटजी बडजेंनी या देशाची फसवणूक केली त्यांच्या विरुद्ध महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रायगड जिल्ह्यात आंदोलन केलं. अशाच प्रकारचं आंदोलन या जिल्ह्यात सुरू होते. पत्रकार बांधव आपल्याला मी सांगू इच्छितो, आम्ही याच्या अगोदर एक बातमी बनवली. त्या बातमीमध्ये पत्रकार सागर राजे प्रभात पर्व, नंतर हरिदास पाटील उसाटणे आणि राजाराम पाटील उरण, म्हणजे आम्ही उरण आणि पनवेलच्या लोकांचा इथं काही संबंध नाही. लोकांचं म्हणणं इथे मांडायला आम्ही येतो. आम्ही आर्टिकल 19 नुसार सांगतो की बाबा आम्ही लोकांचं म्हणणं मांडतो, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा, संविधानाचा आदर करतो. मी लोढांना विचारतो, आपण आणि मोदींनी संविधान बदलायला घेतलंय का? संविधान बदलण्याची भाषा आहे का? तुम्ही लोकांना दिलेलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य, बोलण्याचा अधिकार संपवत चाललात आणि तुम्हालाच व्यवहार करणं जमत नाही. इमानदारांनी पैसे देता येत नाही जमिनीचे, म्हणून आमच्या चांगल्या सज्जन लोकांना आतमध्ये टाकता. हा कुठला न्याय? आणि म्हणून फडणवीसांना माझी विनंती आहे, नरेंद्र मोदींना आणि अमित शहाना विनंती आहे की तुम्ही या लोढांना जर आतमध्ये टाकला नाहीत तर संपूर्ण ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसेल. आणि मग जरांगे पाटलांचं जे आंदोलन आहे ते आंदोलन संविधान विरोधी आहे. खरं म्हणजे त्यांना आरक्षण नाकारलेलं आहे, पण आमच्या हक्काची ओबीसींची जमीन तुमचं सरकार म्हणजे फडणवीसांचं सरकार, एकनाथ शिंदेचं सरकार हातोहात फसवून घेतं. त्याचा अर्थ काय होतो? आणि म्हणून कोकणामधला सगळा शेतकरी नाडला गेलाय, फसवला गेलाय. हे शिंदे सरकारमुळे, हे फडणवीस सरकारमुळे, हे पवार सरकारमुळे. आणि म्हणून या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो. आणि लवकरच जर आम्हाला न्याय भेटला नाही तर सगळेजण आम्ही या ठाणे जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार आहोत. आम्ही सुद्धा मरेपर्यंत हे उपोषण मागे घेणार नाही हे सांगतो. पोलीस, तहसील ऑफिस, जिल्हाधिकारी या सगळ्यांना विनंती आहे, आपण न्याय दिला नाही तर येत्या लोकसभेच्या निवडणुकीवर याचा परिणाम होईल. बीजेपीचा एकही माणूस, एकनाथ शिंदेचा एकही माणूस इथे निवडून येणार नाही. एकनाथ शिंदेचं मुख्यमंत्रीपद पण राहणार नाही, तुमच्या चिरंजीवाची खासदारकी पण राहणार नाही. कारण तुम्ही खरं म्हणजे इथे सरकार आपल्या दारी म्हणून या आमच्या गरीब माणसांना भेटायला आलं पाहिजे. तुम्ही इथे 2-3 किलोमीटर असून भेटायला काय येत नाही आणि आमचे शेतकरी आतमध्ये कसे जातात हा माझा प्रश्न आहे. आणि म्हणून सगळ्या आगरी समाजाच्या नेत्यांना, भंडारी समाजाच्या नेत्यांना, कोळी समाजाच्या नेत्यांना, कराडी समाजाच्या ओबीसी नेत्यांना माझी विनंती आहे, अहो आरक्षणाने नोकरी आणि एखाद्याला लाखातून नोकरी लागते किंवा प्रमोशन भेटतं किंवा शिक्षण भेटतं, पण 5 कोटी गुंठ्याची जमीन एखादा माणूस जरी IAS असेल तेवढे एवढे पैसे 2,000 कोटी कमवू शकत नाही. मग आमची जमीन एवढी महागडी आहे ठाणे जिल्ह्याची, ती तुम्ही लुटताय. आरक्षणा काढण्यापेक्षा म्हणजे आरक्षणामध्ये जी घुसखोरी मराठा समाजाची चालू आहे त्याच्यापेक्षा भयानक घुसखोरी ही लोढांची आहे, जी आमच्या जमिनीत आहे, आमच्या देशामध्ये आहे. यांना शासन केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. याबाबत लोढा बिल्डरचे स्वीय सहाय्यक बाबूसिंग राजपूत व विलास भंडारी यांनी शेतकऱ्यांनी केलेल्या आरोपाचे खंडन करून दिले सडेतोड उत्तर. हेलो सर जी, नमस्कार. नमस्कार, बोलो सर, मैं कामड़े बोलते हैं, पत्रकार. आपके ऊपर आरोप किया हुआ है ये लोगों ने. हमारे ऊपर दुनिया भर के आरोप होते, हम कोई गुनाह करते नहीं, न गुनाह करने देते. नहीं, उन्होंने आरोप ऐसा किया हुआ है सर, विक्रम भंडारी जो है, देवा भंडारी, नरेश भंडारी, देखो उनके बारे में कुछ बात नहीं करनी. जो कानूनन प्रक्रिया है उसमें जो होगा वो होगा. हॅलो, विलाजी भंडारी बोलतात का? हा, विलास भंडारी बोलतोय. सर जी, आपलं सिद्धेश्वर वार्तामध्ये स्वागत आहे. मी बालासाहेब कांबळे बोलतोय, पत्रकार. सर जी, हेडझोनचा एक प्रकरण आहे, सर्वे नंबर 28, 27/2, 33/1 आणि 207/4, 207/1, 206/2 आणि 33/05 एकूण क्षेत्र आहे 445.
परंतु हे शेतकरी बांधवांनी आपल्यावरती आरोप केलेला आहे. विक्रम भंडारी, देवा वामन भंडारी आणि नरेश भंडारीनं गंभीर आरोप केलेला आपल्यावरती आणि ती आरोपाची क्लिप स्वतः आपण ऐकली आहे. त्यावरती आपली काय प्रतिक्रिया असेल सर? हॅलो, हा सर. या प्रकरणाशी माझा कोणताही संबंध नाहीये. ठीक आहे. आणि या प्रकरणामध्ये माझ्या विरुद्ध जर काही पुरावे त्यांच्याकडे असतील तर त्यांनी ते प्रसिद्ध करावेत. अन्यथा मी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करेन आणि त्यांच्यावर मानहानीचा दावा दाखल करेन या प्रकरणाशी जे लोक संबंधित असतील त्यांच्याशी. सर, त्यांचं मत आहे की आपण त्या बिल्डरकडे घेऊन गेलात आणि जे शेतीचं जे विभागणी करायची होती त्या संदर्भात घेऊन गेलात आणि तुम्ही त्या जमिनीचा व्यवहार केला असं त्यांचं मत आहे. मी तेच म्हणतोय मी तुम्हाला की माझा या प्रकरणाशी कोणताही संबंध नाही. ओके विलासजी, बोला ना. आपण सिद्धेश्वर वार्ता न्यूजला संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद. तर अनंत डेव्हलपर्सचे मालक भरत नरसाना म्हणाले, माझा झालेला व्यवहार सर्वे नंबर 33च्या 5चाच आहे. त्यावेळेचे जमीन मालक 2च होते. त्यांना त्या जमिनीचा आर्थिक व्यवहार क्लिअर आहे. त्यांना एकदा नाही तर 2 वेळा दिलेले धनादेश माझ्याकडे सबळ पुरावे आहेत. मी त्यांना एकही पैसा ब्लॅक दिला नाही. मी वाईट तर माझा व्यवहार सुद्धा वाईट आहे. मग त्या एकच जमिनीचा व्यवहार 2 व्यापाऱ्यांबरोबर करत असाल तर तो फ्रॉड नाही का? म्हणून त्या शेतकऱ्यांनी 3 महिने कारावास भोगला. आणखी काही सबळ पुरावे लागतील तर माझ्या वकिलांच्या माध्यमातून सिद्धेश्वर वार्ता न्यूजला पाठवतो. आणि शेतकऱ्यांनी केलेल्या आरोपाचे भरत नरसाना यांनी सिद्धेश्वर वार्ता न्यूजशी ऑफ कॅमेरा बोलताना खंडन केले. तर महेश पाटील म्हणाले, त्या शेतकऱ्यांनी फ्रॉड केला म्हणूनच तर त्यांनी 3 महिने जेलमध्ये काढली. त्यांच्या कोणताच आर्थिक व्यवहार माझा तिळेक मात्र संबंध नाही. जमिनीबाबत काही बोलायचे असेल तर बिल्डरांच्या वरिष्ठांना बोलावे, असे मत महेश पाटील यांनी सिद्धेश्वर वार्ता न्यूजशी बोलताना व्यक्त केले. गुरुनाथ भंडारींची सिद्धेश्वर वार्ता न्यूजने भेट घेतली पण प्रतिक्रिया दिली नाही. तर सचिन पाटील मोहपे वकील यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला असता त्यांनी बोलण्यास असमर्थता दर्शवली. आता बहुजनांचे नेते राजाराम पाटील हे शेतकरी, कष्टकरी भूमिपुत्रांच्या न्याय व त्यांच्या हक्कांसाठी लोकशाहीच्या मार्गाने आमरण उपोषण करून शेतकऱ्यांवर होणाऱ्या जुलमी अन्यायावर विरोधात दंड थोपटून बंड उभारतात की त्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देतात, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरू शकणार आहे. डोंबिवलीवरून बाळासाहेब कांबळे सोबत मी करिश्मा गावडे, सिद्धेश्वर वार्ता न्यूज, डोंबिवली.